हाय यूट्यूब व्ह्यूवर्स, मी विजयलक्ष्मी सुगावे यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवूया आपण आलू पराठा. इथे आपण घेतले बटाटे अर्धा किलो स्वच्छ धुवून कुकरला 2 शिट्ट्या आपण घेऊया. 2 शिट्ट्यामध्ये आपला बटाटा व्यवस्थित शिजून होईल. हे बघा, लागणारं साहित्य बघून घेऊया पराठासाठी. इथं घेतले मी अद्रक, तिखट हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, बारीक चिरलेला कांदा. तर इथं आपलं कुकर थंड झाले. चेक करून घेऊया बटाटे शिजले. हो, शिजले आपले बटाटे. जुना बटाटा आहे, शिजायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. शक्यतो जुनाच बटाटा वापरावा आपण. नवीन बटाटा वापरला ना तो शिजणार नाही आणि शिजला तरी त्याला टेस्ट नाही राहणार, चिकट राहील, गोडसर राहील. त्यापेक्षा तुम्ही जुनाच बटाटा वापरा. शक्यतो मी पोटॅटो मॅशरने स्मॅश करून घेते. तुम्ही खिसणीने पण मॅश करू शकता किंवा आपलं हाताने पण कुस्करून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने बटाटा आपला चांगला शिजला आहे. जसा आपण आकार देऊ त्या पद्धतीने होतो आहे, म्हणजे बटाटा चांगला आहे. ते इथं मी अद्रक, हिरवी मिरची, लसूण हे मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्ये वाटून घेते. मला जाडसर हवं आहे आणि मिक्सरला ते जाडसर नाही येणार. हे बघा, धने घेतले मी 1 चमच. ह्याला पण मी ओबडधोबड वाटून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरला नाही होत, त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतले. कांदा घेतला आहे 2 मीडियम साईज बारीक चिरून. कोथिंबीर चिरून घेतली आहे. फोडणीची तयारी करूया आपण, चला. तर इथे मी 3 ते 4 चमच ऑइल घेतले. इथे जिरे, मोहरी व अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, धने आणि कांदा आपला, कोथिंबीर मिक्स करून घ्या व्यवस्थित. तिथपर्यंतच फ्राय करून घ्यायचं जिथपर्यंत आपल्या कांद्याचा क्रंचनेस राहील. जास्त भाजून घेतलं तर कांद्याचा क्रंचनेस जे आहे तो मग मऊ पडेल, मग तो व्यवस्थित नाही लागणार तो पराठा. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. मी चवीनुसार मीठ वापरले, कुठलाही मसाला वापरलेला नाही. हे बघा, मी फोडणीमध्ये हिंग देखील टाकले, व्हिडिओमध्ये स्किप झाले. हे बघा, व्यवस्थित एकजीव करून घ्या. जास्त वेळ नाही लागणार आपल्याला या भाजीसाठी. खूप जण कच्चा म्हणजे बटाटा शिजून घेतात व त्याच्यामध्ये मॅश करूनच सगळं काही टाकतात, फोडणी वगैरे नाही करत. तर त्या पराठ्याऐवजी हे पराठे खूप चवीला टेस्टी लागतात. हे बघा, एकजीव झाले आपलं सर्व. हे बघा, मिक्स करून झाले. 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया. वाफवून झाले आपलं. हे बघा, अलगदपणे निष्ठून भाजी तयार आहे आपली, चिटकत नाही. याचा अर्थ आहे की आपली भाजी व्यवस्थित वाफवून झाली आहे. तर चला आपण परत एकदा चेक करून दाखवते तुम्हाला की आपले पराठ्याचं सारण म्हणा किंवा भाजी म्हणा तर कलर कॉम्बिनेशन 1 नंबर. तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. हिरवी मिरची कोणाला जमत नाही तर लाल मिरची तरी चालेल. हे बघा, आपलं झालं. इथं मी कच्चा कांदा परत टाकला आहे आणि कोथिंबीर चिरून टाकली आहे, कारण जेवढं होईल शक्यतो पराठ्यामध्ये कांदा भरपूर असावा, कोथिंबीर भरपूर असावी. खूप छान लागतं. जेव्हा आपण बाईट घेतो ना तेव्हा आपल्या दाताखाली जेव्हा त्याचं क्रंचनेस येतो ना, खूप छान लागतं. हे बघा, अशा पद्धतीनं पिठाला एक पेढा घ्या तयार करून असं गोल. हे बघा, पिठामध्ये डिप करा आणि असं बेलण्याच्या साह्याने लाटून घ्या. खूप जण हातावरती पण करतात, तसं पण जमतं आणि असं पण जमतं. हे बघा, अशा पद्धतीने हातावरती न जमणाऱ्यांना बेलण्याने असं बेलून घेतलं ना तरी चालेल. हे बघा, भाजी भरून घ्या असं व्यवस्थित. जितकी भाजी तुम्ही भराल तितका आपला पराठा चांगला लागेल. खूप जण काय करतात की पिठाची जे उंडा आहे, वेडा आहे, काय म्हणता तुम्ही त्याला, ते आणि खूप मोठं घेतात आणि जे भाजी आहे ते खूप कमी घेतात. मग ते खायला चांगलं नाही लागत, असं वाटतं की चपातीच खातो आहे आपण. त्याच्यापेक्षा असं खूप सारी भाजी घ्या, पीठ कमी घ्या, व्यवस्थित असं व्यवस्थित असं फोल्ड करून घ्या आणि सेम मोदक कसं भरून घ्यायचं तर त्या पद्धतीने असं कोरड्या पिठामध्ये डिप करून घ्या. हाताच्या साह्याने थोडं प्रेस करून घ्या आणि बेलनाने हळुवारपणे असं लाटून घ्या. हे बघा, असं गोल 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 नाही जमलं तरी चालेल. फक्त एवढंच की आपलं पीठ आणि जे आपलं सारण आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरलं पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता
आपलं कुठंही एक साईडला पीठ नाही आहे किंवा एक साईडला सारण नाही आहे. तर इथं मी तेल लावून घेतले तव्याला. तवा गरम झाला आहे आपला आणि असा पराठा टाकून घेतला आहे. गॅस फुल केला आहे मी. हे बघा आपला पराठा शेकून तयार आहे. तर इथं मी परत एकदा तुम्हाला दुसरा पराठा बनवून दाखवते. असा उंडा तोडून घ्या, गोल करून घ्या व्यवस्थित. पिठामध्ये डिप करा हाताच्या साहाय्याने. असं बेलून घ्या, जसं आपण करंजीसाठी पारी तयार करतो त्या पद्धतीने. 2 चम्मच असं सारण भरून घ्या. कधी पण ना पराठ्यासाठी लागणारी जी पारी असते ती पारी कमी घ्यायची आणि सारण जे असते पीठ म्हणजे पराठ्याचं भाजी जी असते ते जास्त घ्यायचं. पराठा खूप छान लागतो तेव्हा. हे बघा असं डिप करून घ्या आणि असं अलगदप्रमाणे हळूहळू लाटून घ्या. हे बघा असं सगळीकडे आपली भाजी पसरते, तुम्ही बघू शकता. हे बघा म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजून तयार आहे ना. बटर लावून घ्या. बटरचे पराठे, तेलाचे पराठे, तुम्हाला जे आवडतील ते पराठे बनवून घ्या. हे बघा पराठ्याची थिकनेस तुम्ही बघू शकता. याच्यावरून समजतं की आपल्याला जे आपलं पराठ्याची भाजी आहे ती व्यवस्थित आहे. हे बघा सगळीकडे भाजून आहे. हे बघा किती सुंदर सुरेख कलर आहे. परत बनवते मी. हे बघा म्हणजे सेंटरला भाजी दिसते, मग मी पलटलं, मग परत इकडून लाटलं, मग परत इकडून लाटलं. मग भाजी आपली काय होणार आहे की एका ठिकाणी न फाटता सगळीकडे ते लाटलं जातं. मग हे बघा असं फुलतं. मग एकाच ठिकाणी जर आपण लाटत गेलो तर मग ते फाटणार, मग ते पराठा फुलणार नाही, मग ते भाजी सगळीकडे स्प्रेड नाही होणार, असं होणार ते. हे बघा आता मी ह्या हाताच्या साहाय्याने बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा आपले एकापेक्षा एक सुंदर पराठे होऊन तयार आहेत. तुम्ही बघू शकता. तुपाचे, तेलाचे व आपल्या ह्याचे बटरचे. हे बघा चीज पराठा पण मी तुम्हाला हाताच्या साहाय्याने बनवून दाखवते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे. हे बघा असं. आणि हे बघा सगळे पराठे आपले बनवून तयार आहेत. बघू शकता तुम्ही. तर सेम पुरणपोळीच वाटते का नाही, नक्की कमेंट करून सांगा मला की पराठे कसे झालेत. हे बघा चीज पराठा पण रेडी आहे आपला. हे बघा आपले पराठे पूर्ण साईडने सुद्धा आपले पराठे कुठेही कच्चं वगैरे पीठ वगैरे न दिसता सगळीकडे आपली भाजी स्प्रेड झाली. हे बघा बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपले पराठे. एकच नंबर पराठे झाले आहेत. नक्की ट्राय करा रेसिपी, कमेंट करा. हे बघा बघू शकता. मी तुम्हाला सगळे पराठे असे एकावर एक टाकून दाखवते. हे बघा शक्यतो मी मॉर्निंगला नाही बनवत, खूप घाई गडबड असते. मी संध्याकाळी बनवले होते हे पराठे रात्रीच्या जेवणामध्ये. हेवी असतं खूप, पण मन केलं तर बनवून घेतलं. तर तुम्ही पण बनवून बघा. इथे मी बटर लावून घेतले पराठ्याला, चीज पराठ्याला. माझ्या मुलीला असे पराठे खूप आवडतात. हे बघा 1 वाटी दही घेतले, त्याच्यामध्ये मी काकडी खिसून टाकले. तुम्ही काही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. कांदा चिरून टाका बारीक, कोशिंबीर सारखं, किंवा गाजर टाका, किंवा सगळं टाकूनही बनवलं तरी खूप छान लागतं. माझ्याकडे काकडी अवेलेबल होती, गाजर नव्हता, आणि कांदा खूप सारा मी पराठ्यामध्ये टाकला होता, त्यामुळे मी दहीमध्ये नाही टाकला. तर हे बघा आपले पराठे तयार आहेत. आणि तुम्हाला मी पराठ्याची स्मूथनेस दाखवते. हे बघा वाव, बघा हे किती मऊ आहे. प्रवासासाठी किती छान रेसिपी आहे ही. मुलं खुश, आपण खुश, बनवणाऱ्याला पण आनंद मिळाला पाहिजे. खाणाऱ्याला तर आनंद मिळतो, पण मेन बनवणाऱ्याला पण आनंद मिळाला पाहिजे. हे बघा सगळे पराठे मी तुम्हाला असं चेक करून दाखवते. तर सगळ्या पराठ्यामध्ये भाजी व्यवस्थित एकजीव सगळीकडे स्प्रेड झाली. हे बघा असे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.